एकदा वानर आणि मगरीची दोस्ती जमली. दररोज वानर काय करायचं, नदीच्या काठावर जी जांभळ होती तिची जांभळं खाली पाडायचं आणि मगर ती खायची. दोघात खूप गट्टी जमली. एक दिवशी वानरानं जास्त जांभळं दिली. मगर घेऊन गेली घरी आणि तिनं आपल्या जोडीदाराला सांगितले की असंच माझी वानराबरोबर एक दोस्ती झाली आणि मला भरपूर जांभळं खायला मिळते. त्याच्या मनात आलं की एवढी गोड जांभळं खाणाऱ्या वानराच्या काळीच किती गोड असेल, म्हणून त्यानं ती इच्छा प्रगट केली. मगरीच्या डोक्यात आलं की खरंच त्याचं काळीज फारच सुंदर असणार आहे, गोड असणार आहे, त्याचं काळीज खायचं. मगर गेली आणि वानराला म्हटली, मला आमच्या घरी जेवायला चल, तुला पाहुणचार देणार. वानर पाठीवर बसलं मगरीच्या आणि नदी पार करायच्या अगोदर तिनं वानराला सांगितलं की माझ्या पत्नीनं काळीज खायची इच्छा प्रगट केली तुझं, आणि ते काळजासाठी मी तुला घेऊन जातो. वानर चॅप्टर होतं आणि ते काय झालं, लगेच सावध झालं. त्यानं सांगितलं की अरे अगोदरच बोलायचं, कारण का आम्ही माकडं काळीज बरोबर घेऊन फिरत नाही, काळीज झाडावरच ठेवलं आहे. मग परत चल आणि आपण काळीज घेऊन येऊया. मगरीला खरंच वाटलं. मगर परत फिरली, वानराला आणून उतेच्या जागेवर सोडलं आणि सांगितलं जा तुझं काळीज घेऊन येता. वानर झाडावर चढलं आणि मगरीला म्हणालं, मगरी तुझ्याबरोबर मी दोस्ती केली, पण तुम्हाला धोका द्यायचा प्रयत्न केला. मी वेळीच सावध झालो, मी तुला ओळखलं, तुझ्यावर काहीतरी डाव असणार. ते खरं झालं, मी तुझ्याबरोबर दोस्ती करून चुकलो. पण एक लक्षात ठेव, काळी कुठं झाडावर ठेवून माकडं फिरतील का? याचा अर्थ असा की